सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणे विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा शांतिर्भवतु मे सदा। जय बोलो देवादेव श्री मूल नायक आदिनाथ भगवान की, अनंतानंत सिद्धप्रमेष्ठी भगवान की, पार्श्वनाथ भगवान की, महावीर भगवान की, चारित्र चक्रवर्ती प्रतिमाचार्य शांति सागर जीवन महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जीवन महाराज की, शांतमूर्ति वात्सल्यनाथ नगर आचार्य गुरु सरस्वती सागर जीवन महाराज की, मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रप्रभ सागर जीवन महाराज की, समस्त मुनि संघ की, पंडित दौलतराम जी यांच्या अगोदर पंडित बुद्धजनजी यांनी छडला लिहिले होते आणि पंडित बुद्धजनजी यांच्या अगोदर पंडित ज्ञानत्रायजी यांनी छडाला लिहिले होते आणि ह्या छडालामध्ये पंडित ज्ञानत्रायांनी 6 ढालीमध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे। त्याच्यामधील 3 ढाली झालेले आहेत, आज 4थी ढाल पाहायचं आहे। सर्वप्रथम मंगलाचरण करूया। ओंकार मझार पंच परमपद वसत हे, 3 भुवन मी सार वंदू मनवच काय कर। संपूर्ण लोक में ओंकार अर्थात ओम, ओममध्ये पंचपरमेष्ठी विराजमान आहे आणि हे पंचपरमेष्ठीमध्ये विराजमान हे पंचपरमेष्ठी हे 3 लोकांमध्ये अतिशय सार आहे, अतिशय उत्तम आहे आणि अशा या मी पंचपरमेष्ठींना मी मनोवचन काय पूर्वक वंदन करतो, नमस्कार करतो। त्याच्यानंतर आज आपण पंडित ज्ञानत्रायजी कृत छडाला याच्यामधील 4थी ढाल पाहायची आहे। जरा पनी जो दुख सहे सुन रे भाई, सो क्यों भूल तो ही चेतन सुन रे भाई। जो तू विषयों से लगा सुन रे भाई, आत्म सुधि नहीं तो ही चेतन सुन रे भाई। पंडित ज्ञानत्रायजी यांनी 4थ्या ढालीमध्ये प्रथम गाथेमध्ये सांगतात, हे भव्य जीव, बुढ़ापे में जो दुख सहे हैं सुनो भाई, वे दुख क्यों भूल गए जानो भाई। जो तुम विषय भोगों में लगे सुनो भाई, आत्मा की सुध नहीं जागो सुनो भाई। जसं एखादी गुरक्या काय म्हणतात ते, रात्री काठी वाजवत होतो, गुराखी नाही गुरख्या, तो गुरख्या रात्री फिरत असताना काठी वाजवत जातो असतो, जागर राहावा किंवा काहीतरी एखादी शब्द म्हणत असतो। तसं हा जीवसुद्धा इंद्रिय विषय भोगामध्ये एवढा झोपून जाऊ नये की जेणेकरून आत्म्याचं कल्याण, आत्म्याचं काय योग्य आहे हे विसरून तो विषयांच्याच मागं लागलेला आहे, अन्य भोगांच्या मागंच लागलेला आहे। म्हणून त्याला जागृत करण्यासाठी इथं पंडित ज्ञानत्रायजी सांगतात की ह्या जीवाने, हा जो भव्य जीव आहे, हा जो जीव आहे तो बुढापे में म्हणजे म्हातारपणामध्ये जे अनेक प्रकारचे त्यांनी दुःख भोगलेलं आहे, ते दुःख ह्या जीवाने विसरलेलं आहे आणि किंवा ते दुःख बघून सुद्धा त्याची जाणीव त्याला नाही। अशा ह्या दुःखांच्यामुळं तो आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्यायचं राहिलेलं आहे।
ह्या जीवाने भूतकाळामध्ये किंवा पूर्व पर्यायामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे दुःख भोगलेलं आहे, तरीसुद्धा ह्या जीवाला त्याचं स्मरण नाही, लक्षात नाही. का नरकामध्ये तिरेंजी गतीमध्ये आपण गेलेलो आहे का नाही? नाही, अनेक वेळा गेलेलो आहे. जेवढे पर्याय आहे त्या प्रत्येक पर्यायामध्ये अनेक वेळा गेलेलो आहे, तरीसुद्धा आपल्याला काय लक्षात आहे का? काही नाही. म्हणून आता आपण डोळ्यानं पाहतो, जे वयस्कर आहेत त्यांच्या स्वतःच्या शरीराचे दुःख किती त्यांना भोगावं लागतात, किंवा जे वयस्कर नाहीत त्यांनी अन्य लोकांचं तरी पाहू शकतात, तरीसुद्धा त्या दुःखाची जाणीव त्याला नाही. ते दुःख आपण विसरून गेलो. त्यासाठी पंडित ज्ञानत्रय जे सांगत आहेत की त्या दुःखाच्या कालांतरानं होणारे किंवा जे होत आहेत, ह्या दुःखाचं कारण काय आहे शोधून त्याच्यापासून विरक्त राहायला पाहिजे. जो तुम विषय भोग में लगे सुनो भाई. तरीसुद्धा ह्या जीव आपल्या आत्म्याचं कल्याण न करून घेता विषय भोगामध्येच हा लागलेला आहे. म्हणून इथं जागं राहण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे, सुनो भाई आत्मा की सुध नाही. आत्म्याचं सुध म्हणजे ज्ञान ह्या जीवाला झालेलं नाही, म्हणून इथं जाग करण्यासाठी सांगत आहेत. पर पुढे सांगतात, झूठ वचन अग उपजे सुन रे भाई, गर्भवास 9 मास चेतन सुन रे भाई. समधातु लही पाप से सुन रे भाई, अबहु पाप रताय सुन चेतन भाई. हे जीव, झूठे वचनों में पाप उपजे है. सुनो भाई, गर्भ में 9 माह रहे जागो सुनो भाई, और सप्त धातु पाप से लिप्त रहे सुनो भाई, अब पाप से विरक्त हो जागो सुनो भाई. इथे काय सांगत आहेत पहा. हे भवी जीव, ह्या जीवाने झुटे म्हणजे खोटं बोलल्यामुळं अनेक प्रकारचे त्याचे पाप निर्माण झाले. आणि सुनो भाई, गर्भ में 9 माह रहे, गर्भ अवस्थामध्ये किती दिवस राहतो? 9 महिने राहतो. मनुष्य भावामध्ये गर्भ अवस्थामध्ये हा जीव 9 महिने राहतो. आणि त्या 9 महिन्यामध्ये अज्ञान असल्यामुळं तिथलं दुःख त्यावेळी तो भोगलेला आहे, परंतु त्या दुःखाची आत्ता सध्या आपल्याला जाणीव आहे का? नाही जाणीव आपल्याला. सुनो भाई सप्त धातु पाप से लिप्त रहे. त्या गर्भ अवस्थामध्ये सप्त धातू आपल्या शरीराच्या भोवती राहिले. मलामध्ये हा जीव राहिला, तरीसुद्धा त्या मलाचं ते दुःख तिथं जे भोगलेलं आहे याची त्याला जाणीव नाही. म्हणून जागा करण्यासाठी परत पुन्हा सांगतात, सुनो भाई पाप से विरक्त हो जागो सुनो भाई. आणि हे पूर्वभावातलं कुठलं तरी पापच आहे की त्या पापाच्या निमित्तानं हा जीव असे अनेक प्रकारचे दुःख तिथं तो भोगत आलेला आहे. पर पुढं सांगतात, नहीं जरा गद आया है सुन रे भाई, कहाँ गए यम यक्ष वे सुन रे भाई. जे निश्चिंत हो रहो सुन रे भाई, सो सोब देख प्रत्यक्ष चेतन सुन रे भाई. हे मानव सुनो, बुढ़ापा न आया ऐसा होगा है क्या? होना है क्या? नहीं.
सुनो भाई, कहाँ कहाँ है यम और यक्ष जो रक्षा करे। सुनो भाई, तुम निश्चित रहो। सुनो भाई, यह सब देखो प्रत्यक्ष और जागो। सुनो भाई, परत पुढे सांगतात, हे मानव, हे मनुष्य, हे भवजीवा, ऐका. आणि हे म्हातारपणामध्ये वय वाढल्यानंतर म्हातारपण होणार नाही असं कधी होणार आहे का? जो तरुण आहे तो कधी ना कधी तर म्हातार होणार आहे. काय म्हाताऱ्याचं तरुण होणार आहे असं तुमच्या कुंभजमध्ये असलं तर काय नवीन मला माहीत नाही. असं होणार आहे का? नाही. म्हाताऱ्याचं नियमानं त्याची अंत्यक्रिया होणार आहे, परंतु तरुणाचा म्हातार हा होणारच आहे. म्हातारपणाचं तरुण पण होत नाही. जो मनुष्य गर्भावस्थेमध्ये आहे त्याचा जन्म होणार. गर्भावस्थेनंतर जन्म झाल्यानंतर क्रमाक्रमानं तरुणपण, प्रौढपण, म्हातारपण हे क्रमानं होतच जाणार आहे. आणि अशा ह्या बदलत्या अवस्थेमध्ये अनेक प्रकारचे दुःख त्यानं भोगलेलंच आहे. आणि ह्या जीवाच्या अंतसमयी जोपर्यंत आयुकर्म आहे तोपर्यंत हा जीव ह्या शरीरामध्ये राहणार आहे. आणि ज्यावेळी आयुकर्म संपणार आहे, ज्यावेळी आयुकर्म संपणार आहे त्यावेळी तुम्हाला कोणी कितीही काही मंत्र दिलं, यंत्र दिलं, तंत्र दिलं किंवा आणि काही काय करू, हा जीव ह्या शरीरामध्ये किती वेळ राहणार आहे? 1 मिनिट काय, 1 सेकंद काय, 1 समय सुद्धा राहत नाही. जोपर्यंत पूर्वभावाचं पुण्य म्हणा किंवा जोपर्यंत आयुकर्म आहे तोपर्यंत हे शरीररूपी गाडी चालत आहे. ज्यावेळेला महाभारतामध्ये जोपर्यंत पुण्य होतं तोपर्यंत श्रीकृष्णाच्या वर किंवा अनेक प्रकारे अनेक योद्ध्यांनी अनेक बाणं मारली, त्यावेळेला सहजतेनं तिने काढून टाकले. काय बरं? सहजतेनं तिने काढून टाकले. शरीराला साधारण जखम झाली, परंतु श्रीकृष्ण आधी तिने मेले नाही. आणि ज्या वेळेला द्वारका नगरी जळून गेली, श्रीकृष्णाने बलभद्र हे जंगलामध्ये गेले. त्यावेळेला जरदकुमारच्या एक सामान्यशा बाणामुळं श्रीकृष्णांचं मरण झालं. कुठं झालं? कशामुळे झालं? श्रीकृष्णाच्या बाणाच्या द्वारे मरण झालं. जोपर्यंत पुण्यकर्म आहे, जोपर्यंत आयुकर्म आहे तोपर्यंत काहीही हो, तो जीव काही त्याला जास्त दुःख भोगावं लागलं नाही. आणि ज्यावेळी पाप कर्माचा उदय आला त्यावेळेला एक सामान्यशा बाणामुळे त्याचं घात झालं, मरण झालं. अशा प्रकारे जोपर्यंत पुण्याचं प्रबल उदय आहे तोपर्यंत सर्व काही अशक्य असं कामं कार्य सहजतेनं होत जातात. आणि ज्यावेळी पाप कर्माचा उदय येतो त्यावेळी सामान्यचं ठेच लागून सुद्धा जीव माणूस मरू शकतो. केव्हा प्राण निघून गेला हे सुद्धा कळत नाही. म्हणून जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत जागं व्हा. जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे, इंद्रियांची प्रबल शक्ती आहे, तोपर्यंत ह्या आत्म्याचं कल्याण करून घ्यायला पाहिजे का नको? घ्यायला पाहिजे. सुनो भाई, यहाँ यम और यक्ष जो रक्षा करे है. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत सर्व काही रक्षा मदत कार्य करू शकतात. आणि ज्यावेळी पुण्य कर्म सप्त, आयुकर्म सप्त,
त्यावेळी तुम्हाला कोणीही वाचवा येणार नाही. साक्षात तीर्थंकरांचं सुद्धा आयुकर्म पूर्ण संपल्यानंतर त्यांनी राहणार आहेत का? नाही. साक्षात तीर्थंकर सुद्धा महापुरुष त्यांनी सुद्धा अनंत काल राहू शकत नाहीत. तर सामान्यशा जीवांचं काय आहे? म्हणून लोकव्यवहारामध्ये मानलं जातं की यमदेव जीवाला घेऊन जातो. काय करतो? यमदेव जीवाला घेऊन जातो. परंतु एका वेळी अनंत लोक ह्या जगामध्ये आहेत. एकावेळी यमदेव किती जणांच्या पाशी पोचणार आहे? लोकव्यवहारामध्ये यमदेव घेऊन जातो असं मानलं जातं. परंतु जैन धर्माप्रमाणे यमदेव आधी कोण नाही ना. चित्रगुप्त कर्म लिहिणारा नाही. चित्रगुप्त कर्म लिहिणारा नाही. त्याचं पुण्य काय असेल ते ह्या जीवाने जसं परिणाम केलेले आहेत त्या जीवाच्या परिणामाच्या अनुसार तो त्याचं भवितव्य तो स्वतः लिहत असतो. त्या जीवाच्या परिणामाच्या अनुसारच तो पुढील भावामध्ये तो कुठे जन्मणार, त्याचं आयु किती, त्याचं शरीरसृष्टी कशी राहणार हे स्वतः आपण ठरवत असतो. देणारा कोणी यम नाही, घेणारा कोणी यम नाही, ना लिहिणारा कोणी चित्रगुप्त नाही. ह्या जीवाचं जे काय आहे ते स्वतःच तो करू शकतो, अन्य कोणी नाही. तसं यमदेव यक्ष आदी हे कोणीही रक्षा करण्यासाठी येणार नाही. हां, तुमचं जर का पुण्यकर्म असेल तर तुमच्या पुण्याच्या उदयामुळं अशक्य असं कार्यसुद्धा तुमचं सहजतेने होऊन जाईल. परंतु पापकर्माचं उदयामुळं काहीच चालत नाही. सुनो भाई तुम निश्चित रहो, सुनो भाई यह देखो. तुम्ही निश्चिंत राहा आणि प्रत्यक्षपणे आणि जागर राहा. आणि जोपर्यंत डोळ्याची, कानाची, ह्या इंद्रियांची प्रबल शक्ती आहे, शारीरिक शक्ती प्रबल आहे, तोपर्यंत आपण आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्यायचं आहे. परत पुढे सांगतात, टुक सुख को भवदधी पडे सुन रे भाई, पाप लहर दुखदाय चेतन सुन रे भाई, पकड़ो धर्म सहज को सुन रे भाई, सुख से पार करे सुन रे भाई. हे भव्यात्मा, थोड़े से सुख के लिए भव सागर में पड़े हो. सुनो भाई, भव सागर में पाप की लहरें उठ रही हैं, जागो. सुन भाई, पार होने के लिए धर्म जहाज में बैठो. सुनो भाई, पूरक पार हो जाओ. सुनो भाई. ह्या जीवाने, ह्या भव्य जीवाने थोड्याशा सुखासाठी अनेक प्रकारचे त्यांनी पापकर्माचं त्यांनी बंध बांधलेलं आहे. किती सुखासाठी? थोड्याशा सुखासाठी अनेक प्रकारचे त्याने पापकर्म बांधलेलं आहे. आणि त्या पापकर्माच्या निमित्तानं हा भवसागरमध्ये तो 84 लाख योनीमध्ये तो फिरत राहिलेला आहे. आणि ह्या भवसागरमध्ये, ह्या संसार समुद्रामध्ये अनेक पापाचे, अनेक राग द्वेष, राग मोह, कषाय यांचे अनेक प्रकारचे जसं समुद्रामध्ये लाटा असतात तसं ह्या मनामध्ये, आत्म्यामध्ये अनेक प्रकारचे तसं परिणाम येऊन निघून जातात. म्हणून ह्या पापकर्माच्या तरंगांना, लाटांना थांबवायला पाहिजे. ह्यासाठी जाग होऊन आपण धर्मबुद्धीमध्ये लावलं पाहिजे. धर्मामध्येच बुद्धी लावायला पाहिजे. धर्मामध्येच आपलं मन वचन काय लावायला पाहिजे. आणि जोपर्यंत या धर्मामध्ये आपण स्थिर राहणार नाही तोपर्यंत
ह्या भवदधी ह्या समुद्रातून पार होणार नाही. म्हणून मोक्षाला जाण्यासाठी म्हणा त्या संसार समुद्रातून पार होण्यासाठी धर्मरूपी एकच मात्र जहाज आहे. काय आहे? धर्मरूपी एकच जहाज आहे. ते जहाज कुठं आहे? बाहुबलीच्या खाली तिकडं जहाज मंदिर. जहाज मंदिर नाही, बाहुबलीच्या खाली जहाज मंदिर. त्या जहाजानं पारू शकतोय काय? नाही. धर्मरूपी जहाजाच्या माध्यमातूनच हा जीव बहुदधी संसार समुद्रातून तो पार करू शकतो. म्हणून जागृत होऊन धर्मरूपी एक सहारा एकमेव आहे, त्याच्या निमित्तानंच हा जीव संसार समुद्रातून पार होऊ शकतो. परत पुढे सांगतात, ठीक रहे धन सारसो तो सुन रे भाई, होय न रोग न काल चेतन सुन रे भाई, उत्तम धर्म न छोड़िए सुन रे भाई, धर्म खतित जिन धार चेतन सुन रे भाई. हे महान आत्मन, सब ठीक रहे जो शाश्वत धन है. सुन भाई, धन सुन भाई, कभी रोग न होवे जागो. सुनो भाई, श्रेष्ठ जिन धर्म न छोड़िए. सुन भाई, धर्म जो जिनेंद्र भगवान ने कहा है उसे धारण करो, जागो. सुनो भाई. पंडित ज्ञानराज जी सांगत आहे की हे भव्यात्मन, ह्या आत्म्याचं त्याच वेळी कल्याण होणार आहे ज्यावेळी तो जागृत असणार आहे. कारण हा जीव झोपलाय का? नाही. मी म्हणतो तुम्ही झोपलायसा. कसं झोपलाय? मोह महामद पियो अनादि भूर आपको भरमतवादी. मोहरूपी याने मदिरा असं पिलेलं आहे, त्याची नशा आजपर्यंत उतरलेलीच नाही. मग जागा आहे कसं म्हणायचा? भले तुम्ही डोळं उघडला इथं आलायसा, भलेही तुम्ही डोळं उघडलाय चालत इथंपर्यंत आलायसा, परंतु तुम्ही खरोखर जागा आहे का? ज्यावेळी मिथ्यात्व, अज्ञान, असंयम, कषाय, प्रमाद, योग याची जी नशा आहे, मोह महामद, ही जोपर्यंत नशा उतरणार नाही, ही जोपर्यंत नशा उतरणार नाही तोपर्यंत जागा आहे मी म्हणणार नाही. जागत त्याच वेळी म्हणायचं ज्यावेळी मिथ्यात्व, अज्ञान, कषाय, योग, प्रमाद याची ज्यावेळी नशा उतरेल त्याचवेळी तो जागृत झाला असं म्हणावं लागेल. म्हणून प्रत्येक क्षणाला इथं जागवा जागवा जागवा, सुन रे भाई जागो असं म्हणलेलं आहे. सब ठीक आहे, सर्व काही ठीक आहे. शाश्वत धन याची सुरक्षा करायला सांगितलं. शाश्वत धन कुठलं? गाडी, बंगला, पैसे, धूर, सोनं, चांदी. आत्मतत्व. आत्मतत्व बाजारात मिळते. जयसिंगपूर, कोल्हापूर, हातकंडे याच्या बाजारात मिळते. कुठं आहे मग ती धन? कुणाकडं आहे का नाही? आहे बघा. ठीक आहे. ते तुमचं जे आत्मधन आहे, हे आत्मधन जागृत ते सुरक्षित ठेवायला पाहिजे. त्या धनासाठी त्याच्या मागं चोर लागलेत. कुठले चोर लागलेत? राग, द्वेष, मिथ्यात्व, कषाय, योग आदी हे चोर मागं लागलेत. त्या चोरांच्या, त्या डकुत्यांच्या त्यांच्यापासून हे आत्मतत्व सुरक्षित ठेवायचं आहे. आणि त्या आत्मधनामध्ये 10 धर्म
उत्तम क्षमा मार्दो आर्जव शौच सत्य संयम तप त्याग अकिंचन्य आदी हे 10 धर्म सम्यक्त्व सम्यक दर्शन ज्ञान चारित्र सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र हे धन आहे. ह्या धनाला जर का आपण सुरक्षित नाही ठेवलो तर मिथ्यात्वरूपी चोर येऊन ह्या धनाला पळवून घेऊन जाणार आहे. म्हणून काय करायला पाहिजे? झोपायला पाहिजे. काय करायला पाहिजे? जागा राहायला पाहिजे. वय बरं ठीक आहे, जागवा, झोपू नका. काय म्हणून सर्व काही ठीक राहण्यासाठी जे शाश्वत आत्मसुख आत्मधन रत्नत्रय धर्म किंवा 10 धर्म रूपी जे धन आहे त्याला सुरक्षित ठेवायला पाहिजे. सुनो भाई जागो, जाग राहा. आणि जोपर्यंत ह्या शरीरामध्ये रोग नाही, जोपर्यंत ह्या शरीरामध्ये रोग नाही, कुठलेही बाधा आदी नाही, तोपर्यंत ह्या आत्म्याचं कल्याण करून घ्या आणि जाग राहा. ह्या आणि जोपर्यंत आपल्याला जैन धर्म मिळालेला आहे, अतिशय दुर्लभ आहे. हे जैन धर्म काय सहजतेने मिळालेला आहे, दुर्लभ आहे. नुसता जैन कुलामध्ये जन्मलो म्हणजे जैन आहे असं नाही. काय सांगत आहे मी? नुसता जैन कुलामध्ये जन्मलो म्हणजे जैन आहे असं नाही. काही जण जैन कुलामध्ये येऊन सुद्धा अन्य प्रकारे जर का व्यवहार असेल तो नामधारी जैन झाला. आणि जो जैन कुलामध्ये येऊन जैन व्रतांचं पालन करतो, जैन धर्माचं जसं भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याचं पालन करतो, तो जैन कुलाप्रमाणे तो राहिलेला आहे. आणि काही जण अन्य कुलामध्ये जन्मून सुद्धा जैन धर्माचे तत्वाचं पालन करून त्यांनी सुद्धा आत्म्याचं कल्याण करून घेतले. आचार्य भगवंत समंतभद्र आचार्यांनी रत्नकरंड श्रावकाचार्यमध्ये यमपाल चांडाल अहिंसा व्रतामध्ये श्रेष्ठ मानले. कशामध्ये? अहिंसा व्रतामध्ये. त्यांनी जैन कुलामध्ये होते का? नाही. अन्य कुलामध्ये भलेही त्यांचा जन्म झाला आहे, परंतु जैन मुनींच्याकडून त्यांनी एक व्रत नियम घेतले होते. चतुर्दशीच्या दिवशी मी कुठल्याही जीवाची हिंसा करणार नाही. ह्या एका व्रताच्या माध्यमातून त्यांचं नाव श्रेष्ठ झालं, प्रसिद्ध झालं. आणि त्या तत्वाच्या माध्यमातूनच त्यांनी त्यांच्या आत्म्याचं कल्याण करून घेतलं. तसं जैन धर्मामध्ये जैन कुलामध्ये जन्मलेलं आहे किंवा काही जण अन्य कुलामध्येही जन्मलेले आहेत, तरीसुद्धा जैन धर्माच्या तत्वांना अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य अपरिग्रह ह्या तत्वांना ज्यांनी पालन केलेलं आहे ते सुद्धा आत्मगुणांचं पालन करून त्यांनी आत्म्याचं कल्याण करून घेतलेलं आहे. तसं जोपर्यंत जैन धर्म ह्या जीवानं ह्या जैन धर्मामध्ये जन्म घेऊन आपण आत्म्याचं कल्याण करून घ्यायला पाहिजे. कारण हे जैन धर्म जैन कुल हे अतिशय पुण्याने मिळालेलं आहे, त्याला कधीही सोडायचं नाही. सोडायचं काय नाही. अनेक दीड महिन्यानं बघूया किती जण जैन धर्माप्रमाणे राहतात. काही दिवसानंतर लगेच, मी काय नाव घेत नाही कोणाचं, परंतु काही महोत्सव असेही येतात, तिथं तुमच्या सम्यक्त्वाची परीक्षा होत्या. तिथं तुमच्या सम्यक्त्वाची परीक्षा होत्या. किती आपण सम्यक्त्व प्रबल आहे, त्या परीक्षेमध्ये जो पास होतो आणि जो त्या परीक्षेमध्ये शाश्वत कायमस्वरूपी राहतो तोच नामधारी जैन नाही, कर्मधारी तो जैन आहे. अशा प्रकारे जिन धर्मांना जिन वचनांना सोडू नका, त्याचं अतिशय श्रद्धेनं श्रद्धा ठेवा. आणि जिनेंद्र भगवंतांनी जे अतिशय उत्तम
धर्म सांगितलेला आहे, त्या धर्माला धारण करून आपण आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्यायचं आहे. परत पुढं सांगतात, डरपत जो परलोक से सुन रे भाई, चाहत शिव सुख सार चेतन सुन रे भाई, क्रोध लोभ विषय नत जो सुन रे भाई, कोटि कटेज अग जाल चेतन सुन रे भाई. हे नर, हे मनुष्य, हे भविजीवा, जे परलोकामध्ये परलोक जाने से डरते हैं, सुन भाई वे शिव सुख चाहते हैं. जागो, सुनो भाई, तो फिर क्रोध लोभ विषयों में प्रवृत्ति छोड़ो और सुनो भाई, करोड़ों पाप नष्ट हो जाओ, करोड़ों पाप नष्ट होंगे. जाग, सुनो भाई. हे भव्य जीवा, ह्या जीवाने, असा कुठला जीव आहे की माझं मरण लवकर होऊ दे आणि मला नवीन पर्याय मिळू दे, असं कोण म्हणते का? म्हणताय की नाही? तुम्हाला किती वर्ष जगायचं आहे आजी? आयुकर्म आहे तोपर्यंत. तुमचं आता आयुष्य किती आहे? आता वय 80 आहे, म्हणजे अजून एक 40 वर्ष आराममध्ये जगताय. अजून एक 40 वर्ष. 80 ने 40 किती झालं? 120. पंचम कालातील सर्वात उत्कृष्ट आयुष्य 120 वर्ष आहे. किती? 120. तेवढं पाहिजे काय? का? आम्ही असलं तर तेवढं. कोणीही मरण्याची इच्छा करत नाही. हां, एक मात्र अपवाद आहे, नरकातला जीव. नरकातला जीव एक क्षणसुद्धा जगण्याची इच्छा करत नाही. कुठला जीव? नरकातला जीव एक क्षणसुद्धा तिथं जगण्याची इच्छा करत नाही. कारण ज्या समयाला त्याचा जन्म झालेला आहे, त्या क्षणापासून तो कधी एकदा त्या दुःखातून, त्या भवातून सुटेल याची अपेक्षा करतो, इच्छा करतो. कारण नरकामध्ये एवढं दुःख आहे, त्या शरीराची तिळापेक्षाही बारीक तुकडं जरी केले आणि ते सर्व तुकडं असं सर्वत्र फेकून जरी दिले, तरीसुद्धा काही वेळामध्ये परत पुन्हा सगळं गोळा होतं, चिकटतं आणि पूर्ण शरीर तयार होतं आणि परत मारामारीला चालू. तसं आहे का आपल्याकडं? नाही. परलोकामध्ये जाण्याची कुठलाही जीव इच्छा करत नाही, तरीसुद्धा त्या शरीरामध्ये राहण्याची सर्वजण इच्छा करतात आणि सर्वजण सुखाची इच्छा करतात. 3 भुवन में जीव अनंत, सुख चाहे दुख तय भयवंत, ताते दुखहारी सुखकार, कहे शीघ गुरु करुणाधार. 3 लोकांमध्ये जीव अनंत आहेत आणि ते सर्वजण सुखाची इच्छा करतात. कशाची इच्छा करतात? ताते दुखहारी सुखकार, कहे शीघ गुरु करुणाधार. आणि ते सर्व जीव सुखाची इच्छा करतात आणि दुःखापासून भयभीत आहेत. कहे सुख गुरु करुणाधार. करुणाधारी गुरुचं, करुणाधारी भगवंताचं जिनवाणीच्या माध्यमातून, द्वादशांग जिनवाणीच्या माध्यमातूनच ह्या जीवाचं, आत्म्याचं कसं कल्याण होणार आहे हे तिने सांगत आहेत. परंतु हा जीव विषय भोगामध्ये एवढं लागलेला आहे, आत्मा वेगळा शरीर वेगळा हे मानतच नाही, एकच मानत आहे. आणि सुखाची तर इच्छा करतो, दुःखापासून भयभीत होतो, परंतु ते दुःख मिळण्यासाठी काय निमित्त आहे? दुःख मिळण्यासाठी निमित्त त्याचं पूर्वभावातलं पाप कर्म आहे आणि सुख मिळण्यासाठी पुण्यकर्म आहे.
परंतु पुण्य तरी तो करण्याची इच्छा करतच नाही. सर्वजण पुण्य पुण्य म्हणतात, परंतु क्रियेमध्ये काय आहे? काय करता आपण? पाप करताय का नाही? करताय का नाही? बरं. सर्वजण सुखाची इच्छा करतात, सर्वजण मोक्षाची भावना करतात, परंतु कार्य असं करतो की नरकाला जाण्यासारखं. मग स्वर्ग मोक्ष कसं मिळणार? म्हणून जागवा, झोपू नका. झोपून म्हणजे डोळ्याचं डोळं बंद केलं म्हणजे झोपला असं नाही. जोपर्यंत आत्मतत्वाची जोपर्यंत जागृती होत नाही तोपर्यंत हा जीव झोपलेलाच आहे. तसं ह्या जीवाने अनेक प्रकारचे क्रोध, लोभ, मान, माया, लोभ, राग, द्वेष, मिथ्यात्व, अहंकार याच्या माध्यमातून अशी काही नशा केलेला आहे, अनेक पापकर्म केलेलं आहे. त्या पापकर्माच्या निमित्तानंच हा जीव अनेक भावामध्ये फिरालेला आहे आणि अनेक करोडो पापाच्या निमित्तानं हा जीव दुःखाला भोगत आलेला आहे. जोपर्यंत हा जीव खरं आत्मतत्वाला जाणून घेत नाही, खरं सुख कुठं आहे? बाजारामध्ये, घरामध्ये, मंदिरामध्ये, कुठं आहे? स्वतःच्या आत्मकल्याणामध्ये आहे. परत पुढे सांगतात, ढील न कर आरम तजो सुन रे भाई, आरंभ से जीव घात चेतन सुन रे भाई, जीव घात से अग बढ़ रहे सुन रे भाई, अग से नरक लाहत चेतन सुन रे भाई. मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, तुम्हाला सुना किती आहेत? एक आहे. काही जणांना 2 आहेत, 3 आहेत, 5 आहेत. बरं, सगळ्यांनी 5 आहेत काय एकच आहे? 2. बरं, काही जण एक म्हणत आहेत, काही जण 2 म्हणत आहेत. परंतु मी म्हणतो सगळ्यांनी 5-5 सून आहेत. आता म्हणणार की एक सून सांभाळूच तर पंचायत झाल्या आणि 5 सुना कुठला सांभाळू? एकेकांना एक पण नाही, एकेकांना बघायला सुद्धा मिळणार. परंतु मी म्हणतो तुमच्या प्रत्येकांच्या घरामध्ये 5-5 सुना आहेत. किती? 5 सुना. असं का? तुम्ही म्हणता त्या सुना म्हणजे बहू, सून, ह्याला सुना म्हणत नाही मी. कुटणे, अग्नी लावणे, पाणी भरणे, लोटणे, दळणे याला सुना म्हणतात. काय म्हणतात? कुटणे, अग्नी लावणे, लोटणे म्हणजे झाडण्याआधी, पाणी भरणे आणि दळणे ह्याला सुना म्हणतात. ह्या सुनाच्या माध्यमातून पाप लागते, नाहीतर घरात गेल्यानंतर सुला मारशी लावणे. ह्या सुनाच्या मुळे लय पाप मिळते. कारण आरंभ क्रिया याला म्हणतात. ह्या आरंभ क्रियामुळं अनेक प्रकारचे पाप लागतात. उदाहरणामध्ये तुम्हाला सांगतो, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काय काम करता? सगळं अंगण लोटायचं, घर लोटायचं. आता का चूल आधी नाही आहे, काही जणांच्या घरामध्ये चूल आहे. सगळं लोटायचं, कचरा गोळा करायचं, त्या चुलीमध्ये टाकायचं. ऐकून तर घ्या की आधी. सगळं आता काय तुम्ही गॅसवाले आहे, सगळे गॅसवाले शिगडीवाले आहे तुम्ही, परंतु काही जणांचे चुले आहेत, निदान पाणी तापवलं तर चूल बंब आधी वापरतात. सगळं घर लोटायचं, अंगण लोटायचं, सगळं कचरा गोळा करायचा आणि अग्नी त्या चुलीमध्ये टाकायचं आणि थोड्या वेळानं परत त्याला अग्नी लावायची. मग त्याच्यामध्ये मुंगी, किडा आदी जे काही सूक्ष्मजीव आहे सगळं पाक केला तुम्ही तिथं स्वाहा. त्यानंतर पाणी तर काही गाळून घेतच नाही सगळीजण, फक्त पाणी प्यायला तेवढं गाळून वापरत आहे. प्रामाणिकपणे सांगायचं सगळेजण,
कित्येक लोक असे आहेत की फक्त पाणी गाळून पिता, परंतु पाणी गाळून वापरता का? पाणी गाळून वापरायला पाहिजे. अग्नी लावणे, पाणी भरणे, लोटणे, दळणे, दळण्यामध्ये जे धान्य आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जीव आहेत का? काय कुठले जीव अळी उशी आदी काय झालेले आहेत का, हे पाहायला पाहिजे. अशा प्रकारे ह्या सुनांच्या माध्यमातून पापकर्म बांधतं किंवा हिंसा, चोरी, झूठ, कुशील, परिग्रह याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे पाप बांधतात. म्हणून इथं सांगत आहे, हे भव्य जीव कमजोर मत बनो, आरंभ का त्याग करो. सुनो भाई, आरंभ में जीवों का बहु घात होता है, जीवों का घात होता है, जागो सुनो भाई. और जीव घात से पाप बढ़ते हैं, सुनो भाई, पापों से नरक की यात्रा करनी पड़ती है, जागो सुनो भाई. ह्या जीवाने अनेक प्रकारचे आरंभ क्रिया केलेले आहे. तत्वार सूत्रामध्ये बहुआरंभ परिग्रह नारका नामच हे कशासाठी सांगले? देवगतीला जाण्यासाठी सांगले का? नरगतीमध्ये जाण्यासाठी जे कार्य होतं त्यासाठी सांगलं. बहु आरंभ बहु परिग्रह. बहु म्हणजे सून, बहु म्हणजे जास्त प्रमाणात, बहु म्हणजे सून पण होते अर्थ. आता जसं मगाशी सून म्हटलो 5 सुना, तसं बहु म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आरंभ क्रिया, भरपूर प्रमाणामध्ये परिग्रह याचं जर का गोळा केलो किंवा क्रिया केलो तर पाप कर्माच्या निमित्तानं हा जीव नरकाला जातो. परत पुढे सांगितलं त्याच्यामध्ये तत्वसूत्रामध्ये मूर्छा परिग्रह. काय सांगितले? मूर्छा परिग्रह. आता बहुआरंभ बहुपरिग्रह म्हटला, मग भरत चक्रवर्तीकडं धनसंपत्ती कमी होती का? 6 खंडाचा अधिपती. किती? 6 खंडाचा अधिपती. एवढी संपत्ती होती, मग तो तर नियमाला नरकाला जायला पाहिजे. 6 खंडाचा अधिपती राजा येतो, एवढं परिग्रह आहे. मूर्छा परिग्रह यासाठी पुढलं सूत्र सांगतो मी. मूर्छा म्हणजे चक्करेने. काय? मूर्छा म्हणजे चक्करेने नाही, मूर्छा म्हणजे आसक्ती. मूर्छा म्हणजे आसक्ती. परिग्रह मिळवण्याच्या बाबतीत आसक्ती, परिग्रह गोळा करण्याची बाबतीत तुमची इच्छा किती आहे, तुमची आरंभ क्रिया किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुमच्याकडे धनसंपत्ती किती आहे याचा अपेक्षा नाही. तिथं तुम्ही परिग्रह किंवा धनसंपत्ती मिळवत असताना त्याच्या मागचा हेतू काय आहे हे बघायला पाहिजे. आणि ह्या आसक्ती इंद्रिय भोगासाठी, पंचेंद्रियासाठी जर का तुम्ही ते परिग्रह आधी वापर करत असाल, धर्मासाठी जर का तुम्ही ते परिग्रहाचा किंवा धनसंपत्तीचा जर का तुम्ही वापर करत नसाल, तर बहुआरंभ बहुपरिग्रह हे तुमच्या पापालाच निमित्त आहे. म्हणून धनसंपत्तीचा, परिग्रहाचा वापर धर्मासाठी जर का वापर केला तर त्याचा सदुपयोग होणार आहे. आता धनाची 3च गती आहेत. किती गती आहेत? एक भोग, स्वतःसाठी भोग. एक धर्मासाठी वापर करणे. आणि तिसरा आहे ते व्यय. व्यय म्हणजे तर मला पण नाही, तुम्हाला पण नाही आणि नष्ट होत जाणार. म्हणून स्वतःसाठी वापरायचा, दानक्रिया धर्मक्रियासाठी वापरायचा. तर मला पण नाही, दुसऱ्याला दानक्रिया पण नाही, ते सहजतेनं नष्ट होऊन जाणार आहे. म्हणून धर्म कार्याला केला उपयोग तर अतिशय उत्तम आहे. जर का तुम्ही तुमच्या स्वतःच्या परिवारासाठी उपयोग केला तर ते मध्यम आहे. आणि
नुसता वासना विषय भोगासाठी, पंचेंद्र विषय भोगासाठी, किंवा नुसता साठवून गाठीला गाठ मारून जर का ठेवला प्याव, कशामध्ये? बँकेमध्ये, समोरच बँक आहे, जर का ठेवत गेला तर त्याचा उपयोग कुणालाही होत नाही, ते व्यय नष्टच होणार आहे. म्हणून प्रभू सांगतात ह्या धनसंपत्तीचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. कारण ह्या जीवाने अनेक प्रकारच्या पाप परिग्रहामुळं अनेक जीवाला मारलेला आहे, आणि त्या पापाच्या निमित्ताने, घाताच्या निमित्ताने हा जीव नरक यात्रा करतो. कुठं यात्रा करतो? नरकाला सुद्धा जाऊ शकतो. म्हणून जर का ह्या जीवाला सद्गती प्राप्त करायची असेल तर जागवा आणि पुण्यकार्याचा, चातुर्मासाचा फायदा करून घ्या. परत पुढे सांगतात, नरक आदि त्रिलोक में सुन रे भाई, ए पर भव दुख नराशी चेतन सुन रे भाई, सो सब पूर्ण पाप से सुन रे भाई, सब ही सहे बहु त्रास चेतन सुन रे भाई. हे हंस, हे आत्मन, हे भवजीव, हे नरक, निगोद, ह्या तिन्हींच्या मध्ये, ह्या तीन लोकांमध्ये हे जीवा ऐकून घे, दुख की राशि है, पर भव के लिए जागो सुनो हे भाई, सभी लोग पूर्व भव के पाप से, सुनो भाई, सब नष्ट, सब दुख बहु कष्ट को सहते हैं, जागो सुनो हे चेतन, सुनो भाई. चेतन म्हणजे आत्मा मानले. ह्या जीवानं नरकामध्ये गेलेला आहे, निगोदमध्ये गेलेला आहे की नाही? काय डायरेक्ट तुम्ही मनुष्य भावामध्येच राहिलेला आहे. असं कुठलेही एकही पर्याय राहिलेला नाही की ह्या जीवानं भोगलेलं नाही. ह्या जीवानं अनंत पर्याय अनंत कालापासून भोगत आलेला आहे. म्हणून जागवा आणि नरकाला, निगोदाला जाण्यासाठी मिथ्यात्व, अज्ञान, असंयम, कषाय, प्रमाद अशी यांनी ह्या जीवाने अशी मदिरा पिलेला आहे की ते मदिराची नशा उतरलेलीच नाही. त्या मदिराची नशा उतरलेच नाही. व्यवहारामध्ये जो दारू पितो त्याची नशा किमान 5 तास, 7 तास, 12 तास याच्या आत नशा ते 100% उतरतेच. परंतु या मोहरूपी मदिरा अशा जीवानं अशी नशा पेलेला आहे की ती नशा अनादिकालापासून उतरलेली नाही. आणि ही नशा त्याच वेळी उतरू शकते ज्यावेळी हा जीव जोपर्यंत सम्यक्त्वाला धारण करणार नाही. कशाला धारण करणार नाही? सम्यक्त्वाला. सम्यक्त्वरूपी रत्नाला जोपर्यंत धारण करणार नाही तोपर्यंत ह्या जीवाचं आत्मकल्याण होणार नाही. हे सम्यक्तरूपी रत्न कुठे मिळते? बाहेर कुठे मिळते? कुंभजमध्ये स्वतःजवळच आहे. बर, सम्यक्त्वारूपी रत्नाला जागृत करण्यासाठी जिनेंद्र भगवंतांचं दर्शन, जिनबिंब दर्शन, धर्मवृद्धी किंवा मुनी महाराजांचं दर्शन, सम्यक शास्त्राचं वाचन याच्या माध्यमातून सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं. निसर्गज, अधिगमज असे अनेक प्रकारचे भेद आहेत. मुख्य रूपाने निसर्गज, अधिगमज असे मानलेलं आहे. आणि ज्या वेळेला सम्यक दर्शन प्राप्त होईल तो जीव नरकाला जात नाही. कुठे जात नाही? निगोजाला जात नाही, तिर्यंचगतीला जात नाही, विकलेंद्रिय जात नाही, अल्पायू होत नाही, निर्बल होत नाही. असे अनेक प्रकारे दुर्गतीला तो प्राप्त करत नाही. नियमानं तो उच्च कुल
उच्च जाती आणि जिथं पुण्याचाच जिथं भोग मिळतो असं स्वर्ग भोगभूमी किंवा राजकुल अशा कुलामध्येच तो जन्म घेतो. म्हणून ह्या जीव सम्यक्तरूपी रत्नाला धारण केला तर तो 84 लाख योनीमध्ये फिरत नाही. अनंत संसारमध्ये तो परिभ्रमण करत नाही. ज्यावेळी सम्यक्तरूपी रत्न प्राप्त होतं त्यावेळेला अर्धपुद्गल परावर्तन एवढंच त्याच्याकडे संसार होतो. जास्तीत जास्त किती? अर्धपुद्गल परावर्तन मात्र एवढंच संसार राहतो. आता ते अल्प पुद्गल परावर्तन सुद्धा कमी नाही, तरी सुद्धा अनंत संसारापेक्षा ते मात्र एक ओंजळभर पाण्या एवढंच आहे. ते निदान तेवढ्या दुःखापासून तरी वाचला. अशा प्रकारे पंडित ज्ञानत्रायजी यांच्या कृत त्यांच्यात रचलेले छडाला ह्या ग्रंथातील अध्यायातील 4था अध्याय पूर्ण झालेला आहे. गाथा कमी आहे त्यामुळे फास्ट होते, अर्थ कमी आहे त्यामुळे मी फास्ट घेत आहे. मी आता 5वा अध्याय चालू करतो मी. हे भाई अब तुम धर्म संभालो, 3 जगत में सुर आदि जे है, 3 जगत में सुर आदि जे, सो सुख दुर्लभ सान, सुंदरता मन मोहि जी, सो हे धर्म विचार, हे भाई अब तुम धर्म संभाल. हे भाई तुम धर्म धारण करो, तीनों लोकों में देवताओं स्वर्गों का सुख देने वाला सार तत्व धर्म है. तन की सुंदरता मोहती है, धर्म की सुंदरता मन मोहती है. सो भाई तुम धर्म को धारण करो. मगाशी आता जागवा सांगितलं होतं आणि दुःखापासून दूर होण्यासाठी सांगत होते. आता इथं दुःखाला सोडायचं असेल तर काय करायला पाहिजे? धर्माला सोडायला पाहिजे. काय करायला पाहिजे? धर्म धारण करायला पाहिजे. जागायचं धर्माला धारण करून जोपर्यंत आत्मतत्व आत्मधर्म जोपर्यंत जागृत करून घेणार नाही तोपर्यंत ह्या जीवाचं कल्याण होणार नाही. म्हणून धर्म धारण करा. आणि हे 3 लोकांमध्ये अतिशय उत्तम आहे. स्वर्ग सुख असो किंवा मोक्ष सुख असो, हे कशामुळे मिळणार आहे? धर्माच्या माध्यमातूनच मिळणार आहे. म्हणून सुखाला निमित्त धर्म आहे आणि हे धर्माचा सार हे तत्व आहे. तत्व म्हणजे कुठलं? जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष. त्याच्यामध्ये पुण्य पाप मिसळलं तर पदार्थ होतात. आचार्य कुंतकुंज स्वामीजीने समयसारमध्ये सुद्धा ह्या 7 पदार्थांना तत्व सुद्धा म्हणलेलं आहे. 7 तत्वांना 7 तत्व आणि पुण्य पाप असे किती झाले? 9. ह्या 9 पदार्थांना तत्व म्हटलेलं आहे. असं जोपर्यंत ह्या तत्वांना ह्या पदार्थांना धारण करणार नाही तोपर्यंत हे काय आहे, उपादेय काय आहे हे समजणार नाही. हे म्हणजे सोडण्यायोग्य, उपादेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य आहे. हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत ह्या जीवाचं कल्याण होणार नाही. तन की सुंदरता मोहती है. शरीर सुंदर व्हावं असं कुणाला वाटतं? सगळ्यांना वाटतं काय माझं शरीर कुरूप होऊ दे, माझ्या शरीरामध्ये रोग भरू दे, असं कुणाला वाटतं का?
नाही. प्रत्येकजण शरीराची सुंदरता वाढव अशी भावना करतो आणि सर्वांना शरीर सुंदर हे आवड असतं, मोहित करतं. धर्म की सुंदरता मन मोहती है. धर्माची सुंदरता सुद्धा मनाला मोहित करायला पाहिजे. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये धर्म नाही तोपर्यंत सुंदर तुम्हाला काहीच दिसणार नाही. जोपर्यंत जिनधर्म तुम्ही तुमच्या आत्मामध्ये धारण करणार नाही तोपर्यंत तुमचं सुंदर म्हणजे तुमचं भविष्य सुंदर होणार नाही. म्हणून धर्माला धारण करा पाहिजे, तत्वांना धारण करा पाहिजे. म्हणून हे भाई, हे भवी जीवा, जागृत व्हा आणि धर्माला धारण करा. परत पुढे सांगतात, स्थिरता यस सुख धर्म से जी पावत रत्न भंडार. धर्म बिना प्राणी लहे जी दुख के अनंत प्रकार. हे भाई तुम अब धर्म संभार. हे भव्य, हे आत्मन, सुख की स्थिरता धर्म से ही होती है. सुख आपलं स्थिर राहायचं असेल तर काय करायला पाहिजे? धर्म धारण करायला पाहिजे. धर्म कुठे मिळतंय? धर्म कुठं मंदिरात नाही ना बाजारात नाही. धर्म तुमच्या आत्म्यामध्ये आहे. वस्तू स्वभाव धर्मो, अहिंसा परमो धर्मो, दया धर्मो, 10 लक्षण धर्म. आता कुठला धर्म म्हणणार तुम्ही? वस्तू स्वभाव धर्मो, ज्या वस्तूचं तिन्ही लोकांमध्ये तिन्ही कालामध्ये जे परिवर्तन होत नाही त्याला धर्म म्हणतात. जसं कुंभजमध्ये अग्नी गरम आहे, सांगलीमध्ये थंड आहे, स्वर्गामध्ये थोडं मध्यम आहे, असं होते काय? आपण कितीही अग्नी लावलं ते एकदा वर पडते खाली, एकदा खाली जाते, असं होते का? अग्नीचा स्वभाव थंड आहे का उष्ण आहे? उष्ण आहे. तिन्ही लोकांमध्ये कुठेही पाहिला तर अग्नीचा स्वभाव, गुणधर्म, धर्म हा उष्ण आहे, ऊर्ध्वगती आहे. आणि पाण्याचा स्वभाव शीतल आहे, अधोगती आहे, थंड आहे. काही वेळेला परतत्वाच्या निमित्तानं किंवा अन्य द्रव्याच्या निमित्तानं अग्निसुद्धा काही वेळेला विष्णू होते, गरम होते, ऊर्ध्वगती होते. परंतु स्वभावता गुण पाहिला तर ते थंडच असतं. जसं ह्या जीवाचा स्वभाव कसा आहे? क्रोधयुक्त, रागयुक्त, द्वेषयुक्त नाही, शांत क्षमाशीलच आहे. परंतु राग द्वेषाच्या निमित्तानं काही वेळेला उष्ण स्वभाव धारण करतो, परंतु थोड्या वेळानं थंड होतं. तसं वस्तू स्वभाव धम्मो, 3 लोकांमध्ये त्याचं कधीही परिवर्तन होत नाही, त्याला धर्म म्हणतात. तसंच जसं अग्नीचा स्वभाव ऊर्ध्वगमन आहे तसं हा जीव कर्मनष्ट झाल्यानंतर त्याला कितीही अडवून धरण्याचा प्रयत्न केला तर इथं मध्य लोकांमध्ये राहतो का? मोक्ष कुठं होतं? सिद्धशिलेवर. मोक्ष कुठं होतं? सिद्धशिलेवर. मोक्ष मध्य लोकांमध्ये होतं, पण तो राहण्याचं ठिकाण सिद्धशील आहे. आटी कर्म ह्या मध्य लोकांमध्ये नष्ट होतात, परंतु राहण्याचं ठिकाण सिद्धशीलवर आहे. तसं आत्मस्वभाव हा ऊर्ध्वगती आहे, परंतु राग द्वेष किंवा अष्टकर्माच्या निमित्तानं हा जीव परतत्वाला ग्रहण केलेला आहे. ह्या जीवाचं त्याच वेळी कल्याण होणार आहे, सुखाची स्थिरता त्याच वेळी होणार आहे ज्यावेळी तो जीव धर्मतत्वाला धारण करणार आहे. आणि हे धर्म
त्याच वेळी राहणार आहे ज्यावेळी तो रत्नाला तो धारण करणार आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याला ज्यावेळी तो धारण करेल त्याच वेळेला तो धर्म धारण करतो. आणि त्याच रत्नरूपी संपत्तीला जो धारण करतो तो अतिशय श्रीमंत आहे. आणि ह्या रत्नाशिवाय जो प्राणी ह्या जगामध्ये सुखाची इच्छा करतो, सुखाची भावना करतो, परंतु त्याला सुख मिळत नाही. का बरं? रत्नत्रय रूपी धर्म त्याच्याकडं नाही, म्हणून तो अनेक प्रकारचं दुःखाला धारण करतो. म्हणून जागा हो आणि धर्माला धारण कर. परत पुढं सांगता, दान धर्म ते सुख लहे, जी नरक लही कर पाप. इह विधि नर जो क्यों पड़े, जी नरक विषे तू आम. रे पाप रे भाई अब तुम सब धर्म संभाल. हे मित्र, दान करने से, धर्म करने से स्वर्ग मिलता है. इसके विपरीत आचरण करने से नरक मिलता है. इस प्रकार विधि निषेध की व्याख्या की आपको जहाँ जाना हो सो वैसे कार्य करो. हे भाई, तुम धर्म धारण करो. मग दान केल्यामुळं आणि धर्म धारण केल्यामुळं स्वर्ग मिळतं. काय केल्यामुळे मिळते? दान दिल्यामुळं आणि धर्म धारण केल्यामुळं स्वर्गसुख किंवा मोक्षसुख मिळतं. आणि याच्या उलटं विपरीत म्हणजे उलटं आचरण केल्यामुळं नरकगती मिळतं. आचार्य सरमितसागरजी महाराजजी सांगत होते, एक वाक्य आम्हाला सांगितलं होते, लक्षात आहे माझ्या. तुलसी नाम का खेत पाप बीज, तुलसी नाम का खेत है, पुण्य और पाप दो बीज, क्या बोना तू सोच. तुळशी नावाचे खेत आहे. तुळशी म्हणजे आत्मज्ञा. तुळशी नावाचं खेत आहे, त्याच्यामध्ये पुण्य आणि पाप हे दोन बी आहेत. आणि ह्या बीपैकी कुठलं आपण धारण करायला पाहिजे ते तुम्ही विचार करा. जर का पुण्याचं बी पेरला तर काय मिळणार आहे? पाप मिळणार आहे. पुण्याचं बी पेरल्यानंतर पुण्यच मिळणार आहे, आणि पापाचं बी पेरल्यानंतर पाप मिळणार आहे. तसं इथं सांगत आहे, धर्म दान केल्यानंतर स्वर्गसुख मिळणार आहे किंवा मोक्षसुख मिळणार आहे, आणि याच्या उलट आचरण केल्यानंतर नरक मिळणार आहे. ह्या प्रकारे विधी आणि निषेध अशी दोन व्याख्या सांगितली. विधी म्हणजे मुख्य रूपानं आणि निषेध म्हणजे सोडण्यायोग्य म्हणला किंवा गौण रूपानं इथे घेतलेलं आहे. मग काय करायचं किंवा काय नाही हे तुमच्या हातात आहे. बघा, तुम्ही विचार करा. आता पर पुढं सांगता, धर्म करत शोभा लहे, जी हय गय रथ वर साजा. प्रासुक दान प्रभाव तेजी, धर घर आवे मुनिराज. हे भाई अब तुम धर्म धारण संभारा. पंडित ज्ञानत्रायजी सांगत आहे की हे मानव, धर्म करने से जीव शोभा को प्राप्त होता है. हाथी, घोड़ा, रथ, पति, श्रृंगार की प्राप्ति होती है, और प्रासुक दान के प्रभाव से धरती के देवता घर पर पधारते हैं. सो भाई, तुम धर्म धारण करो. पंडित जी सांगत आहे की हे मानव, हे भव्य जीवा, धर्म केल्याने हे जीव शोभनीय होतो. कसा होतो? शोभनीय होतो. फक्त सौंदर्य अलंकार धारण केल्यानंतर हा जीव शोभनीय होता असं नाही. स्त्रीचा अलंकार कोणता आहे? मंगळसूत्र, काय पावडर, लिपस्टिक आधी लावणे नाही.
सौंदर्य त्याच्या चारित्र्यामध्ये आहे. तसं ह्या जीवाचं सौंदर्य तो धर्म धारण केल्यानं आहे. ह्या जीवाचं सुंदरता तो सम्यक दर्शन धारण केल्यानं आहे. म्हणून त्याची शोभा त्याच वेळी होणार आहे जोपर्यंत तो सम्यक दर्शनाला धारण करणार नाही. मात्र बाह्य वैभव, हाती, घोडा, रथ, पती, शृंगार याची प्राप्ती अनेक वेळा झालेल्या, अनेक भावामध्ये याला अनेक प्रकारच्या सुखाच्या भोगाला त्यांनी भोगून आलेला आहे. आणि प्रासुक दानाच्या प्रभावानं जो जीव चतुर्विध दान देतो, आहारदान, औषधदान, अभयदान, शास्त्रदान, ह्यो जीव अनेक प्रकारचे ज्यावेळी 4 दान देतो त्यावेळेला त्या दानाच्या प्रभावाने धरतीचे देवता कोण आहेत? साक्षात तीर्थंकर धरतीचे देवता म्हणतात. नंतर तुम्ही स्वर्गातल्या देवतांना मानशीला, धरतीची देवता साक्षात तीर्थंकरांना म्हटलं जातं. किंवा पंचमकालात धरतीचे देवता पंचपरमेष्ठी तर आहेत, परंतु वर्तमानामध्ये आचार्य, उपाध्याय, साधू हे सुद्धा धरतीची देवता मानलं जातात. हे धरतीची देवता ज्यावेळी तुम्ही प्रासुक दान आदी देता त्यावेळेला धरतीचे देवता हे मुनिराज घरामध्ये येतात. कशासाठी? आहार घेण्यासाठी वय बर आहार घेण्यासाठी हे धरतीचे देवता म्हणजे मुनिराज तुमच्या घरामध्ये आहार येतात. सो भाई तुम धर्म धारण करो. परत पुढे सांगतात, नवल सुभग मन मोहनाजी पूजनीक जगमाही, रूप मधुर बच धर्म से जी दुख कोई व्यापे नाही. हे भाई अब तुम धर्म संभार. हे नर, हे भव्य जीवा, सुंदर रूप, सुभग शरीर मन को प्रसन्न करता है और पूज्यता को प्राप्त होता है. रूप की प्राप्ति मधुर मीठे वचनों से किसी को भी दुख नहीं देती. नुसता शरीर सुंदर असेल तर कशाचं मन समाधान होणार आहे? लक्ष आहे का सर्वांचं? सुन रे भाई, जागो चेतन, असे तर पंडितजी सांगत आहे. शरीर सुंदर असेल तर मनाला प्रसन्न करतं. शरीर सुंदर असेल तर, सुभग असेल तर शरीर सुंदर हे मनाला प्रसन्न करतं. परंतु ज्यावेळी तुम्ही दान धर्म आदी करता त्यावेळी ते दान धर्म आत्म्याला प्रसन्न करतं. कशाला करतं? आत्म्याला प्रसन्न करतं. मग आत्म्याला प्रसन्न करायचं असेल तर नुसता शरीर सुंदर करून चालणार नाही, दान धर्म आदी ही करायला पाहिजे. म्हणून आत्म्याचं कल्याण करण्यासाठी दान धर्म सम्यक दर्शन धारण करून पूज्यतेला प्राप्त होऊ शकतो. म्हणून रूप प्राप्ती म्हणजे सुंदर प्राप्तीनं तर मन समाधान होतं. तसं मधुर गोड वचनाच्या द्वारे कुणालाही दुःख होत नाही. एखादं सुंदर शब्दामध्ये गोड बोलल्यामुळं कुणाचं मन नाराज होतं का? होते का नाही? तुमच्याकडे मन आहे का नाही? नाही हाय वय, कुठे दाखवा बघा. हाय काय? हाय खरं दाखवता येते काय? नाही दाखवता येत. ठीक आहे. मधुर वचन हे मनाला आणि आत्म्याला प्रसन्न करतं. तसं हे मधुर वचनाच्या द्वारे कुणालाही दुःख होत नाही. तसं जिनेंद्र भगवंतांनी अतिशय उत्तम वचन द्वादशांगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्या वचनाला आपण जिनवाणीच्या माध्यमातून वर्तमानामध्ये जिनवाणीच्या माध्यमातून आपण जर का ग्रहण करून घेतलो तर
ह्या आत्म्याचं कल्याण होणार आहे. आत्म्याचं अतिशय पुण्याची प्राप्ती होऊन तो जीव मोक्षाला जाणार आहे. बरं पुढे सांगतात, परमारथ यह बात है जी मुनि को समता सार, विनय मूल विद्यातनी जी दया धर्म दया सरदार, हे भाई अब तुम धर्म संभाल. हे भव्योत्तम, परमार्थ से कहा जाए तो श्रमणों के समता को धारण करना चाहिए. विनय की जड़ विद्या है, धर्म दया की माता पिता सर्वस्व है. सो भाई तुम धर्म धारण करो. हे भव्य जीवा, हे भव्य उत्तम जीवा, परमार्थ परम अर्थ त्याच वेळी सांगितलेला आहे, त्याच वेळी होणार आहे ज्यावेळेला जो जीव श्रमण के समता, श्रमण म्हणजे मुनी राजांचं जशी समता आहे, जसं 28 मुलगुण म्हणा किंवा समता क्षमा आदी धर्म आहे ते अतिशय उत्तम आहे. आणि त्या समता गुणाला ज्यावेळी हा जीव धारण करेल, ज्यावेळी धारण करेल त्याचवेळी तो अतिशय उत्तम होणार आहे. आणि तो जीव विनयाच्या माध्यमातून, जसं झाडाची जड हे स्थिर असतं तसं विनयाच्या माध्यमातून हे विद्यारूपी अतिशय उत्तम वस्तू मिळत्या. जिनवानी ज्ञान हे त्याच वेळी प्राप्त होतं ज्यावेळी विनय असते. काय असते? विद्या विनय शोभते. विद्या विनय शोभते. विद्या त्याच वेळी प्राप्त होते ज्यावेळी विनय असतं. तसं समतारूपी रत्न किंवा समतारूपी धर्माला धारण करून मुनिराज होऊन, विद्यारूपी विनयाला आपण धारण करून, धर्मदया पालन करून, माता पिता हे सर्वस्व, जिनदेव जिनधर्म जिनागम आदी हेच आहे, नवदेवता हेच माता आहे. म्हणून हे भव्य जीवा तू धर्माला धारण कर असे इथं सांगत आहेत. परत पुढे सांगतात, फिर सुरन करुणा धर्म यम जी, गुरु कही जे निग्रंथ, देव 18 दोष बिना जी, यह श्रद्धा शिव पंथ, हे भाई अब तुम धर्म संभाल. हे भव्य जीव, अब सुनो धर्म की करुणा, धर्म ने दया करके निग्रंथ गुरु दिए, 18 दोषों से रहित देव है. देव म्हणजे स्वर्गातले वेगळेच नाही, जिनेंद्र भगवान 18 दोषांनी रहित आहेत. जो इन 3 रत्नत्रय पर श्रद्धा करता है वह शिवपत मोक्ष को प्राप्त करता है. ज्या जीवानं धर्माला धारण केलेलं आहे, म्हणून जागृत होऊन धर्माला धारण करा आणि करुणाच्या माध्यमातून ह्या जीवानं आत्म्याचं कल्याण करून घेतलेलं आहे. धर्माने दया करून निग्रंथ गुरु आणि 18 दोषाने रहित, निद्रा शुद्धा तृषा दंशमशक आदी हे 18 दोषाने रहित अरिहंत भगवान आहेत. अशा ह्या जिनेंद्र भगवंतांचे नित्य दर्शन करून सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य रूपी रत्नत्रयाला धारण करून, श्रद्धा म्हणजे दर्शन, अतिशय मनामध्ये उत्तम श्रद्धा ठेवून जो जीव धारण करतो तोच जीव शिवपद म्हणजे मोक्षाला जाऊ शकतो. म्हणून रत्नत्रय हे अतिशय उत्तम रत्न आहे. परत पुढे सांगतात,
बिन धन धर बिन धन घर शोभा नहीं, जी दान बिना बिना पुन गेही, जैसे विषय तपासी जी धर्म जी बिन गेही, रे भाई अब तुम धर्म समान। हे आत्मा, धन के बिना घर की शोभा नहीं होती, दान के बिना गृहस्थ की पहचान नहीं। जैसे तपस्वी तपस्या तो करता है, किंतु विषयों में प्रवृत्त होकर दयामय धर्म को न पाकर वह नेह म्हणजे प्रेम का पात्र नहीं बनता। इसलिए तुम धर्म का धारण करो। हे आत्मन, जोपर्यंत गृहस्थाकडं, तुम्ही कोण आहे? गृहस्थच आहे काय? जोपर्यंत गृहस्थाकडे धन संपत्ती असत नाही तोपर्यंत त्याची किंमत नाही. आचार्य संमत सागरजी सांगत होते, ज्या गृहस्थाकडं पैसे नाही त्याची किंमत नाही, आणि ज्या साधूकडं पैसे आहे त्याची किंमत नाही. सांगत होते का नाही? सांगत होते. कारण श्रावकांच्याकडं आजीविका चालवण्यासाठी, धर्म करण्यासाठी दानाशिवाय तो शोभनीय नाही, आणि तो दान आधी कुठलेही कार्य करू शकत नाही, आजीविका काहीही करू शकत नाही. म्हणून गृहस्थाकडं धनाशिवाय त्याची शोभा नाही. दान के बिना, दान दिल्याशिवाय गृहस्थाची ओळख होत नाही. त्याच प्रकारे तपस्वी साधू यांच्याकडे जर का तो तपस्या तर करत असेल, किंतु विषयांच्यामध्ये जर का त्याची प्रवृत्ती ओढ असेल, तर त्याच्याकडील दया धर्म आदी हे त्याच्याकडं गुण असून नसल्यासारखं आहे. म्हणून विषयामध्ये प्रवृत्ती होऊन दयामय धर्माला न केल्यामुळं तो जीव, ते मुनिराजा, ते तपस्वी आदी प्रेमाचे पात्र होऊ शकत नाही. म्हणून धर्माला धारण करा, आणि जोपर्यंत हा जीव धर्माला धारण करत नाही आणि दयामय धर्माला आधी किंवा सम्यक दर्शन आदी रत्न धारण करत नाही, तोपर्यंत ह्या जीवाची चतुर्गती आदी सुटणार नाही. अशा प्रकारे पंडित ज्ञानत्रायची कृत छडालामधील 5वी ढाल इथं पूर्ण झालेली आहे. ह्या प्रकारे पंडित ज्ञानत्रायजी कृत सांगितलेल्या छडालाला आपण धारण करून आपण आपल्या आत्म्याचं कल्याण, इथं उत्तम एक सांगितलेलं आहे ते म्हणजे सम्यक दर्शन. ह्या सम्यक दर्शनाला प्राप्त सर्वजण करून दयामयी धर्माला धारण करून आपण आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्यावं, हेच मी भावना ठेवतो. जय बोलो आदिनाथ भगवान की